नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्ह व्हील 2-in-1च्या या भागातली आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सध्या आपण बघितलं तर प्रतितयश कुटुंबातल्या बऱ्याच जणांना आपण बोलतं करत आहोत. कुटुंबातल्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं जणू काही आव्हान ते शिवधनुष्य ती माऊली कशी काय पेलत असेल. होम मिनिस्टर या कार्यक्रमात घराघरातल्या माऊलीचा सन्मान होत असताना आज आपण ज्या कुटुंबाला भेटणार आहोत त्या माऊलीचं नाव आहे गौरी वामन केंद्रे आणि स्वागत करूया पद्मश्री वामन केंद्रे यांचं. बरं घ्या उखाणा घ्या. दरडवाडी ते बीड, बीड ते औरंगाबाद, औरंगाबाद ते दिल्ली, दिल्लीहून मुंबई आणि परत दिल्ली, असा हा प्रवास महान. आणि माझा वामन आहे या देशाची शान. अरे वा वा वा. आता माझं काय म्हणणं आहे, एवढं कौतुक त्यांनी जर केलं यमक साधून तर आपणही करायला काय हरकत आहे. या माऊलीचा सन्मान. आता दिल्ली मुंबई असं झालेलं आहे, तर न्यूयॉर्क लंडन आणि लंडन ते काश्मीर, काश्मीर ते जर्मनी आणि गौरी बरोबर लग्न केलं म्हणून मी आहे, काय म्हणता येईल, मी आहे तुझी अर्धांगिनी. क्या बात आहे. नाही, संसार असाच असतो ना, जिथे अडलं जातं तिथे दुसरीकडनं जर सपोर्ट नाही झाला तर त्या संसाराला करेक्ट आहे. त्याच्यामुळेच मी काही तयारी करून आलो नव्हतो. मला माहिती होतं इथले इथे काहीतरी इम्प्रोव्हाइज होईल. असे अडखळतात हे बऱ्याचदा. अजिबात नाही. आज चुकून ते उखाण्यामुळे अडकलाय तो, नाही तर तो अडकणारा माणूस नाहीये, त्याला मी अडकवलाय. बरं आता ओळख करून द्या आधी सगळ्यांची. ही माझी धाकटी बहीण, ही जयश्री देवारे तळेगावला, आणि ही तनुजा परळकर. बर. माझी ताई जिच्याकडे मी येऊन मुंबईत राहिले आणि करिअर सुरू केलं ती लता ठाकूर. नमस्कार. माझा मुलगा ऋत्विक केंद्रे. नमस्कार. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी मीनल ठाकूर. त्याच्यानंतर तनुजाची 2 नंबरच्या बहिणीची सून नमस्कार सोनिया परळकर. नंतर मोठ्या ताईची धाकटी मुलगी नमस्कार दर्शना दरणे हो आणि तिची मुलगी मायरा. बर. आणि माझा धाकटा भाऊ सागर पडते. नमस्कार. त्याची बायको श्रद्धा पडते. नमस्कार. हे 2 जण कांदिवलीलाच राहतात जवळच. नंतर माझा भाचा प्रतीक पडते. आणि त्याच्यानंतर तनुजाचा मुलगा अनिश परळकर. नंतर ही दर्शनाचा नवरा चिराग दरणे. नमस्कार. आणि हा आमच्या घरातला स्वप्नील. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा आमचा विद्यार्थी आहे आणि काम करतो बरोबर. अरे वा वा. तो उत्तम डान्सर आहे. अरे वा. आणि माझ्या मोठ्या नंदेचा मुलगा म्हणजे माझा भाचा डॉक्टर नितीन मुंडे. हो हो नमस्कार. आणि त्याची मिसेस डॉक्टर सुप्रिया मुंडे. नमस्कार नमस्कार. चला सगळ्या कुटुंबाची ओळख झाली हो की नाही. येस. कुठलं बालपण. इगतपुरी आणि नंतर अकोला. मग आई बाबा काय करायचे. माझे बाबा रेल्वे ड्रायव्हर होते आणि आई आमची बालक मंदिर चालवायची रेल्वेचंच. मग तुमचं कुटुंब किती जणांचं. माझे आई वडील आणि 4 बहिणी 2 भाऊ. मग आता वामनजी तुमचं बालपण सगळं कुठलं. माझं बालपण बीड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे दरडवाडी. दरडवाडी नावाचं गाव आहे आणि जिथे साधारण 30-35 घरं असतील. त्या गावात माझं बालपण म्हणजे जन्म झाला. आणि बालपणीचं शिक्षण म्हणजे 1ली ते 2री त्या गावामध्ये शाळा एक शिक्षकी होती. शिक्षक आला तर शाळा भरायची. आणि त्याच्यामुळं 3रीला मी गेल्यावर कुणीच वर्गात नव्हतं माझ्या. तर म्हणाले आता एका मुलासाठी वर्ग कसा चालवायचा, म्हणून मग मला 3रीला सोडून दिलं, डायरेक्ट 4थीला बसवलं. अरे बरं होतं तुमच्या. किती मुलं असतील तर म्हणतील यांच्या गावात शाळेत असतो तर बरं झालं असतं. तर असं त्या गावामध्ये बालपण गेलं. आणि त्यानंतर तिथून एक 20 किलोमीटरवर नेकनूर नावाचं गाव आहे. तिथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा 5वी ते 10वी होती. तर मी 5वी ते 7वी तिथे शिकलो. पण आई वडील काय करायचे. माझी आई आणि माझे वडील दोन्ही शेतकरी आणि दुसरा त्यांचा आहे ते वारकरी. म्हणजे वारी दर वर्षाला पंढरपूरला जाणं हे अगदी न चुकता करणारी मंडळी.
आणि माझी चुलते पहिली आमच्या गावातले शिकायला गेलेला पहिला विद्यार्थी आणि नोकरीला लागलेलाही पहिला माणूस त्या गावचा भीमराव केंद्रे शिक्षक झाले. त्याच्यामुळं खरं म्हणजे आम्ही सगळेच शिकलो घरात त्यानंतरची पिढी. आणि शेतकरी. तुम्ही भावंड किती? मला एक भाऊ आहे जो आता शेती बघतो गावामध्ये. 3 बहिणी आहेत. त्या 3 बहिणी, एक याची नितीन मुंडेची आई आहे आणि दुसरी एक सरस्वती म्हणून आहे, ती तांबडे आहे, ती पण शेतकरीच आहे आणि शेती करते. आणि दुसरी एक बहीण आहे आमची अरुणा म्हणून, ती इथे शिक्षिका आहे, म्हणजे प्राध्यापिका आहे. आज जेव्हा कार्यक्रम बघतील ना तेव्हा काय खुश होतील माहिती आहे का? आमची पण नावं घेतली म्हणतील. बरं मला सांगा, तुम्ही इगतपुरी, हो. इगतपुरीवरून नंतर अकोल्याला, विदर्भात आणि मग मुंबई, मग मुंबईला. हे टप्प्याटप्प्याने बाबांच्या जसं जाणं व्हायचं तसं तुमचं होतं. हो हो, ट्रान्सफर व्हायच्या तसं बिराड निघायचं आणि त्या गावी जाऊन राहायचं. मगाशी ना सहसा ते अडखळत नाहीत किंवा अडकत नाहीत. मी म्हणून अडकवला हो. असं एक वाक्य होतं, ते फार छान. ते जे अडकवणं होतं ते कुठे सुरू झालं? मी राज्य नाट्य स्पर्धेत नाटकांमध्ये नेहमी काम करायचे आणि माझ्याबरोबर माझ्या बहिणी पण असायच्या. म्हणजे आम्ही एकाच घरातल्या तिघी जणी काम करायचो. अरे वा. म्हणजे यायला जायला प्रॉब्लेम नसायचा आणि एकाच घरातल्या तिघी जणी असले म्हणजे त्या संस्थेचाही प्रॉब्लेम मिटायचा. सोडा आणा असं काही नसायचं. आणि मग जेव्हा सिल्वर मेडल्स मला मिळत गेलीत राज्य नाट्य स्पर्धेत ॲक्टिंगची, तर त्याच्यानंतर जे वर्कशॉप असतं एक शासनाचं असतं, तर त्या वर्कशॉपला वामन पहिल्यांदीच NS देऊन अकोल्यात आला होता आणि त्या वर्कशॉपला मी होते. तर आधी मला असं वाटलं हा एवढा पोरकट आहे, हा काय नाट्यशास्त्र शिकवणार, असं म्हणजे मला वाटलं. म्हणजे आधीच हो. पण मला सांगा, आधीच दुसऱ्याबद्दल समज करून हो हो, म्हणजे काय तो तसाच होता. ती अपेक्षा अशी होती की काहीतरी ज्या अवस्थेत मी आता आहे तसा काहीतरी शिक्षक येईल, मग तो आपल्याला नाटक शिकवेल. मोठा वगैरे वयानी असेल तर हा इतका पोरकट. बरं हिरो 25 वर्षाचा होतो, NSD जस्ट पास झालो होतो आणि मुंबईला आलो आणि सोनटक्के सर म्हणाले की तुला अकोल्याला जायचं 1 महिन्यासाठी वर्कशॉप घेण्यासाठी. तर त्याच्यामुळे मी अकोल्याला गेलेलो होतो. पुढे कंटिन्यू. आणि त्या वर्कशॉपला मी गेले आणि उद्घाटनाला बघितलं आणि जेव्हा मला केंद्रे हे कळलं, म्हटलं ह्या पोराकडनं काय करायचंय, नाट्यशास्त्र काय शिकवणार, हा काय शिकवणार. आणि मी म्हटलं आजच्या दिवस एक आपण सेशन करू ह्याचं आणि उगीच महिना वाया घालवायचा नाही. म्हणजे अकोल्याची स्टार होते ना मी. अरे हे विसरलोच मी. आणि यांनी शिकवायला सुरुवात केली आणि बापरे, मग मी बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही आपली समजूत खोटी आहे. मी हे कबूल केलं त्याच्याकडे की सर मी तुम्हाला फारच अंडर एस्टिमेट केलं होतं, फालतू समजले होते थोडक्यात. तर माझ्या महिन्याभरात लक्षात आलं की हा नुसतं नाटक नाही शिकवत, हा नाट्यशास्त्राचा मोठा ग्रंथ आहे. आणि मग कधी कधी असं वाटायचं या ग्रंथाची पानं फाडू का, आपल्याकडे ठेवू का आणि मग तेच आपण वापरूया का. ग्रंथच ठेव. मग अख्खा ग्रंथ चोरायचा ठरवला आणि तो ग्रंथ चोरून माझ्याजवळ ठेवला. पण तुम्हाला काय अंदाज आला होता त्यावेळेला? ते साधारण नाटकवाल्याला लवकर अंदाज येतो. म्हणजे काही दिशेनं अंदाज येत होते, त्यातला हा एक अंदाज होता. तर त्याच्यामुळं तसं फार अंदाज तिथे नव्हता आला. सुरुवातीला ठीक आहे, एक शिकवता नाटक झालं, त्याचं हे झालं. आणि आम्ही जेव्हा निघालो, म्हणजे मुंबईला यायला निघालो, अंदाज ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर नक्की आला. अच्छा, किती लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि अधिक घळाघळा कोणाच्या आहेत. मग कळलं की ते काहीतरी गडबड झालेली आहे. रडले खूप मी आणि म्हटलं सर जाऊ नका तुम्ही. म्हटलं तुम्ही गेलात तर आम्ही सगळे एकटे होऊ. सर म्हणे की एकटे की एकटी, सगळे एकटे होणार आहे की तू एकटी होणार आहे. म्हटलं मी एकटी होणार आहे सर, जाऊ नका तुम्ही. आणि मला नवल वाटलं, नाही उतरला हा रिझर्वेशन सोडून, खाली उतरला वामन ट्रेनच्या. आणि त्या दिवशी झालेलं मला का आठवेना, कारण बधीर झालो मी. नाही, कारण ते क्षण विसरण्याचा आता प्रयत्न सुरू आहे.
आणि उतरला आणि मग तिथेच मला कळलं की नाही, मी याला अडकवला. कळलं तिथे मला. आता किती वर्ष झाली लग्नाला? 33 वर्ष. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे होते माहिती आता? तेव्हा नसतो उतरलो तर बरं झालं. करेक्ट, अगदी बरोबर आहे. मी म्हटलं सुद्धा त्याला, असं नाही, वामन तू उतरला नसता ना तर मग मला काही कळलं नसतं, मी कदाचित अकोल्यातच राहिली असती. आणि मग कुठेतरी आता पण मुंबई. मग तुम्ही त्या दिवशी जे उतरला मग ती ट्रेन गेली तेव्हा? मला काही आठवत नाही खरं हे, पण सोयीने आठवत नाही. अशा गोष्टी फार आठवायच्या नसतात. पण मग त्या दिवशी ते थांबले. अर्धे शिबिरार्थी गेलेले होते, बाहेर गावचे होते, आणि काही जे उरलेले होते त्या सगळ्यांनी मिळून आम्ही आमच्या घरी धिंगाणा घातला एकदम. तो दिवस डोळ्यातनं पाणी काढायचा तुमचा शेवटचा दिवस. शेवटचा. आणि आता माझा. नाही पण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल किती छान दोघेही आहेत. मग लग्नाच्या विषयापर्यंत कसं गेला? आमचं लग्न सुद्धा खूप ग्लॅमरस झालं. ऋत्विकचा जन्म सुद्धा खूप ग्लॅमरस झाला. त्यामुळे मला असं वाटतं जगात सगळ्याच ग्लॅमरस माझी जोडी आहे. आणि खूप खूप मजा. म्हणजे जेव्हा वामननी मला मुंबईला आल्यानंतर मी त्याच्या मागे मुंबईला आले आणि ठरवलं पहिल्यांदा कबूल केलंय. पण तू एक गोष्ट अजून नाही कबूल केली तर मी आज सांगणार आहे. सांगायची मी सांगणार. काय मलाही कळू दे. मी सांगते पण नंतर सांगते. आता परत विचारायला होईल. 33 वर्ष झाले आमच्या लग्नाला. त्याच्या आधीचे 2 वर्ष. आणि मी अकोल्याला जेव्हाही जाते माझ्या मैत्रिणी मला विचारतात, तुला त्यांनी आय लव्ह यू कधी म्हटलं? तो आजपर्यंत म्हटला नाही मला लव्ह यू. बरं सांगू का, 18 वर्षात या कार्यक्रमात आल्यानंतर प्रत्येक वेळेला हे म्हणावंच लागतं. त्याच्यामुळे ती राहिलेली अतृप्त इच्छा आज नक्की पूर्ण होईल. कसं 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 म्हणा, कसं म्हणायचं, कसं आवडेल उभं राहून काय म्हणूया जहांगीर सारखं. आता आम्हाला माहित नाही, आता नाट्यशास्त्राचा इथे वापर केला तरी चालेल. आय लव्ह यू. 35 न वर्षापूर्वी सांगता सुद्धा प्रेम करता येणं ही केवढी जादू आहे, लक्षात घ्या. नाही पण बघा, या माऊलीला यापेक्षा वेगळी काही अपेक्षाही नाही. लाल झाली. जे एक सुख मिळालं त्यात समाधान मानलं आणि म्हणून सुखाची श्रीमंती या दोघांच्याही चेहऱ्यावर आज दिसते. बाप्पाकडे प्रार्थना आहे कायम असेच आनंदी राहो, हसत राहो. पण माऊली मला सांगा, आता जेव्हा ते आय लव्ह यू असं म्हटलं तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? आई ग, अशी मी कापसासारखी उडत गेले तेवढ्यातल्या तेवढ्यात वर. आणि किती वेळा मी हे ऐकण्यासाठी, माझ्या मैत्रिणी नेहमी मला म्हणायच्या आणि मला नेहमी सांगलं, नाही ग ती माझी खंत आहे ग. अरे पण आज त्यांनी ज्या ज्या ठिकाणी झी मराठी दिसतं त्या त्या ठिकाणी ऐकू जाईल अशा आवाजात म्हटलंय आय लव्ह यू, हो की नाही? आणि त्यानंतर तुमचं जे लाजणं होतं ना ते 35 वर्षापूर्वी सुद्धा इतक्या गोड लाजला नसाल तुम्ही. त्याच्यासाठी मी खरंच खूप खूप आभारी आहे की 35 वर्षानंतर हे शब्द मला ऐकायला मिळाले. आम्हाला सगळ्यांना आता काय वाटलं माहितीये का, आम्ही सगळे अकोला स्टेशनवर बसलेले आहोत. आज वामनजी या क्षेत्रात काम करत असताना, मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करत असताना, आज मागे वळून बघताना जे काही आज केंद्रे कुटुंबाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, ह्या आनंदाचं श्रेय 35 वर्षापूर्वी गृहलक्ष्मीच्या पावलानं घरात आलेल्या या माऊलीला द्याल? मला असं वाटतं की बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आदेशजी की आपला व्यवसाय जो आहे त्याला कुठलंही तो अस्थिर व्यवसाय आहे. आणि अस्थिर व्यवसायामध्ये स्थिर माणूस पाठीशी असणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण ती अस्थिरता केव्हा पळून गेली माझ्या जीवनामध्ये दुर्दैवानं या स्थिर माऊलीमुळे ती आली नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, मी भटकंती असलेला माणूस आहे, आज इथे तर उद्या तिथे तर परवा तिथे. त्यामुळं आमच्या छोट्या कुटुंबाची जबाबदारी तर तिनं निभावलीच, पण त्याचबरोबर माझ्या गावचं जे कुटुंब आहे, जे ग्रामीण आहे, जे काय म्हणूया एका पद्धतीनं एक शेतकरी कुटुंब आहे. आणि माझ्या आईला जर आज तू एक 100 रुपयाची नाणी नेऊन दिलीस तर ती सांगेल हे 1 रुपयाचं आहे, हे 1 आठाण्याचं आहे, हे 5 रुपयाचं आहे. पण हे सगळे मिळून किती येतं ती म्हणते मला नाही कळत. तर अशा कुटुंबाबरोबर माझ्यापेक्षा जास्त ओढ आणि लगाव जर कोणाचा असेल, लळा कोणाचा असेल तो गौरीचा आहे. तर हे सगळी दोन्ही कुटुंब
आणि त्याचबरोबर आपला कुटुंब कबिला, ज्या आपल्या व्यवसायाच्या सगळ्या बाजू आहेत त्या सांभाळण्याचं, घरी येणारे जाणारे खूप आहेत, कारण आपलं घर म्हणजे सताड दरवाजा उघडं असलेलं घर आहे. तर हे सगळं मला असं वाटतं की धरून ठेवण्याचं काम, जी ग्रॅव्हिटी आहे ती संपूर्ण त्याचं श्रेय गौरी केंद्रे यांना आहे. म्हणून मी दिल्लीला जाऊ शकलो. आता 5 वर्ष एक कुटुंबापासून दूर राहणं आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालक होणं आणि त्याचा जो कामाचा व्याप आहे आणि त्यात मी वाढवून घेतला जास्त. थिएटर ऑलिम्पिक्स वगैरे सारख्या नाटकातला इतिहास घडवणाऱ्या गोष्टी भारताकडून केल्या गेल्या. तर हे सगळं सांभाळलं गौरीनं, इथून सांभाळलं. म्हणजे ऋत्विक आणि गौरी फार क्वचित दिल्लीला येत असत. काय हो? सी मॅनेज नॉट ओनली हाऊस बट सी मॅनेज्ड अ पद्मश्री वामन केंद्रे अँड हिज एंटायर, त्याला काय म्हणूया, त्यांच्या भोवतीचं सगळं विश्व ते मॅनेज तिनंच केलेलं आहे. छान वाटतं. पण हे मी मॅनेज करण्यापेक्षा वामनने माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की त्याला एक माहिती होतं काही झालं ते हे गौरी सांभाळेल. त्यामुळे त्याने चक्क सगळं अंग काढून घेतलं आणि माझ्यावर सोपवलं. आणि जसं थिएटर करताना, नाटक करताना आपण करतो, बस तेवढंच मी केलं की एकमेकांवरचा विश्वास हा पक्का असला पाहिजे. तो मी पक्का ठेवला आणि ह्याच्या पुढेही ठेवीन. पण त्याला सगळी कारणीभूत म्हणजे वामन आणि ऋत्विक. आता जसं वामन बोलला की गौरी आणि ऋत्विक दोघंही मुंबईत होते, तर जाताना तो ऋत्विकला सांगून गेला की ऋत्विक मला बोलला की गौरी तू ऋत्विकला नीट सांभाळ, कारण तो 19 वर्षाचाच होता. पण मला सांगायला खूप छान वाटतं की मी ऋत्विकला नाही सांभाळलं, त्यांनी मला सांभाळलं. समजा जर मी कधी खूप अपसेट झाली तर तो यायचा आणि रात्री सांगायचा, आई काय झालं? तर मी म्हणायचे काय नाही, तुला डॅडीची आठवण आली ना. आणि तो पटकन मला तिकीट दाखवायचं आहे, बघ सकाळचं फ्लाईट बुक केलं, लगेच जा तू. आणि हे दोघं जण माझ्याजवळ असल्यामुळे ना मी अख्खं हे घर काय, रंगपीठ काय, बालरंगपीठ काय, पडते फॅमिली काय आणि केंद्रीय फॅमिली काय, काय वाटेल ते सांभाळू शकते. खरं तर वेळेचं बंधन आहे, पण हा भाग संपणार नाहीये. तर याच कुटुंबाला अजून आपण बोलतं करणार आहोत पुढच्या भागात. फक्त हा पहिला भाग संपत असताना या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत तो पद्मश्री वामन केंद्रे यांचा. तेव्हा झी मराठीकडून वामनजी तुमच्यासाठी गणपती बाप्पा. आजचा भाग इथे संपणार आहे, तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग फक्त झी मराठीवर. नमस्कार.